तर खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंसह सुषमा अंधारे सुद्धा आक्रमक झाल्यात। सुषमा अंधारेंसह रुपाली ठोंबरे आणि संगीता तिवारी यांनी नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यांनी पोलीस आयुक्तांवरती अगदी प्रश्नांची सरबत्तीच केली। सगळ्या गटात चाकणकरांचा समावेश आहे, मग चाकणकरांची चौकशी का केली जात नाही असा संतप्त सवाल अंधारेंनी विचारलाय। मात्र चाकणकरांना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे। तर दुसरीकडे एसआयटीच्या पथकाची भेट घेणार असल्याचाही त्यांनी इशारा दिलाय। पहिला एफआयआर लिहून घेतलेला आहे, मात्र एसआयटी एफआयआरच्या 3 दिवस आधीच फॉर्म झालेली होती। त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्याकडे असणारं जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते डॉक्युमेंटेशन एसआयटीकडे वर्ग केलेलं आहे आणि आयओ सुद्धा तिकडे गेलेले आहेत सूर्यवंशीची। त्यामुळे या सगळ्या प्रकरणातली जी काही आत्ता तपासाची गती आहे किंवा आत्ता काय नेमकं आमची प्रश्न आहेत त्याची जी उत्तरं आहेत ती सगळी एसआयटीशी चर्चा केल्यानंतर मिळू शकतात। त्यामुळे आत्ता कदाचित मी आपल्याला इतकं काही ठोस सांगू शकणार नाही। आत्ता प्राईम फेजला फक्त आमचं त्यांच्याशी अतिशय प्राथमिक बोलणं झालेलं आहे आणि त्या प्राथमिक बोलण्यात एवढीच गोष्ट कळलेली आहे की तपास सगळा एसआयटीकडे वर्ग केल्यामुळे त्यांना त्याच्यावर काहीही भाष्य करता येणार नाही। जे समोर पुरावे आलेले आहेत, जी परिस्थिती आली आहे त्याच्यानुसार ते रॅकेट स्वतः रुपाली चाकणकर चालवत आहे ह्या परिस्थितीवरनं प्राथमिक दर्शवते। आता सीपी साहेबांना तो अधिकार नसल्यामुळे, म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्राचा तो अधिकार त्यांना नसल्यामुळे ते त्याच्यात आम्हाला डिटेल माहिती देऊ शकत नाही। तेजस्विनी सातपुते देऊ शकतात। का रुपाली चाकणकर यांना तुम्ही अजूनपर्यंत चौकशी केली नाही? त्यांच्याकडं सगळे रोज एका महिलेचे व्हिडिओ बाहेर येत आहेत। अहो, अजून कुणाच्या चाकणकरचे किंवा चाकणकरांच्या फॅमिलीमधले आहेत का व्हिडिओ? याची माहिती द्या ना। महाराष्ट्रातल्या महिलांनाच विनाकारण जे एक्सपोज किंवा त्यांची बदनामी केली जाते, ज्या पीडित आहे, ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होत आहेत, म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रातली कुटुंब हादरलेली आहेत। अशा 150 महिला अत्याचारापासून वाचल्या असत्या, ती एफआयआर का नाही झाली? कारण का तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणात तोडपाणी झाली आणि ती तोडपाणी सुद्धा चाकणकर यांनी केलेली आहे। म्हणजे संविधानिक पदावर बसून आरोपीला वाचवणे, आरोपीच्या संगनमताने ते रॅकेट चालवणे, याच्यात त्या प्रमुख सह आरोपी कायद्याने होतात, कायद्याने। त्याच्यामुळे त्यांना अटक करून पुढचा तपास करणं गरजेचं आहे।